नवीन पिढीवर सातत्याने सोशल मीडियाचे आघात होत आहे. अगदी बालगोपाल असो की त्यांच्यापेक्षा मोठ्या वयोगटातील मुलं असो, सगळेजण पूर्णपणे सोशल मीडियाच्या आहारी गेलेले आहे. वाचन संस्कृती कुठेतरी लयाला जात असल्याची सातत्याने ओरड होत असते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन नागपुरात खास करून पुस्तक महोत्सव सुरू करण्यात आलेला आहे आणि पुस्तक खरेदी करण्याकरता अगदी विविध वयोगटातील तरुणी असो, तरुण असो किंवा बालगोपाल असो, अगदी विविध पौराणिक कथा असो किंवा सायफाय कथा असो, हे सगळं खरेदी करण्याकरता पोहोचत आहे. आणि हे चित्र आपण एक सकारात्मक दिसतंय की कशा पद्धतीने वाचन संस्कृती रुजवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न होत आहे. आणि त्याला खरं तर हे अगदी चिमुकले आपण बघू शकतो. शिवरायांचा छावा, छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक या चिमुकलेने खरेदी केलं आहे. वैदिक मॅथ्स आणि विविध पुस्तकं खरेदी करताय. त्यांचे टीचर्स काही हे सगळेजण आलेले आहे. मॅडम, सगळ्यात पहिले अनेक विद्यार्थ्यांना तुम्ही इथे घेऊन पोहोचलेला आहे. साधारणपणे वर्गात तुम्ही शिकवायला जातात तेव्हा सोशल मीडिया वापरू नका असं सगळ्या विद्यार्थ्यांना सातत्याने सांगताय. आज हे चित्र बघून काय प्रतिक्रिया? खूप आनंद होतोय यासाठी की कॉलेजचे स्टुडंट्स आपल्याहून आले, आम्हाला आमच्यासोबत आम्ही येतो तुमच्यासोबत असं म्हणाले. आणि नुसतंच इंस्टाग्राम रीलच्या ऐवजी आम्ही पुस्तकही वाचू इच्छितो आणि आम्हाला पुस्तकं विकत घ्यायची आहेत या उद्देशाने आलो. आम्हाला खूप मजा आली. काय नाव, तू कोणतं पुस्तक खरेदी केलं, काय प्रतिक्रिया? मला ऍडमिनिस्ट्रेशनचं पुस्तक वाचायला खूप आवडतो, कारण त्याच्यामध्ये आपल्याला इन्स्पायरेशन्स मिळतात की आपण पुढे कसे काय करू शकतो. कारण आपण जर पुस्तक वाचलं नाही तर आपल्याला काय त्याचं नॉलेज नाही मिळणार. आपने भी कुछ बुक्स परचेज किया है? कौन सा? नहीं सर, परचेज नहीं किया है, पर मुझे पसंद बहुत सारी बुक्स आई है, जैसे महाभारत, दुर्गा सप्तशती, रामायण, जो उन्होंने बच्चों के पॉइंट ऑफ व्यू के हिसाब से रखे गए हैं यहाँ पे. छोटे बच्चे रीड करें ताकि उसको और अपनी संस्कृति से जुड़े, वो ऐसी बुक्स देखा है. मॅडम, हे मुलांचे विचार आणि वाचन संस्कृतीबद्दल आवड बघून आज आनंद होता, कारण सातत्याने ओरड मात्र तुमची वेगळीच असते शाळेत किंवा कॉलेजमध्ये जाता तेव्हा. अगदीच असं वाटतं की प्रत्येक वेळेस आपले स्टुडंट मोबाईलमध्येच डोकं घालून बसले आहेत का, पण जेव्हा आम्ही एक कॉल दिला की आपल्याला जायचं आहे तर इतक्या मोठ्या संख्येने आमच्या विद्यार्थिनींनी प्रतिसाद दिला आणि सगळ्या आपल्या आपल्या इंटरेस्टच्या बुक्स शोधण्यामध्ये व्यस्त आहेत आणि त्यांना आवडलाय. तर नागपूर पुस्तक सगळ्या संपूर्ण महोत्सवामधलं हे चित्र आहे. इथे संपूर्ण विद्यार्थी आलेले आहे, काही चिमुकले सुद्धा आहे. कोणत्या वर्गात आहे ताई तू? फोर्थ. तुला कोणते पुस्तक वाचायला आवडतात? तुझ्या हातात तर छत्रपती संभाजी महाराजांचं पुस्तक आहे. मला ही पुस्तक खूप आवडते. अजून हे कार्टून सिरियल पेक्षा जेव्हा मी पहिल्यांदा छत्रपती शिवाजीची पिक्चर बघितली तेव्हा मला असं वाटलं की कार्टून सिरियल याच्यात काही नाहीये जेवढं मला या पिक्चरमध्ये दिसलं. तर आपण बघू शकतो, खरं तर ही गोष्ट रुजवण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार, छत्रपती संभाजी महाराजांचे विचार हे पुस्तकाच्या माध्यमातून चिमुकल्यांमध्ये कसे रुजवता येईल याचा प्रयत्न सुद्धा या संपूर्ण महोत्सवात नाही. हे याचं संपूर्ण आयोजन ज्या संस्थेने केलेलं आहे त्याचे समय बनसोड जी आपल्यासोबत आहे. समयजी, खरं तर किती स्टॉल लागलेले आहे, कोणकोणत्या लेखकांचे पुस्तक आहे आणि किती आतापर्यंत पुस्तक गेले आणि अपेक्षित होता एवढा प्रतिसाद? नागपूरकरांनी तुफान प्रतिसाद आपल्या या नागपूर पुस्तक महोत्सवाला दिलेला आहे. खरं म्हणजे पहिलं वर्ष आहे, पण आमच्या अपेक्षेपेक्षा आम्ही सुरुवातीला 100-200 स्टॉल्स राहतील आणि हा कार्यक्रम म्हणजे उपक्रम करू असा विचार केला होता, परंतु देशभरातनं अगदी टॉप पब्लिशर्स या ठिकाणी आपले बुक स्टॉल्स घेऊन आले. जवळजवळ 300 पेक्षा जास्त, सुमारे 325 स्टॉल्स या ठिकाणी आपल्या सोबत आहेत आणि 15 लाख पुस्तकं या वेगळ्या स्टॉलच्या माध्यमातून नागपूरकरांकरता अतिशय स्वस्त दरामध्ये डिस्काउंटेड प्राइसवर उपलब्ध आहेत. प्रामुख्याने गेल्या 4 दिवसामध्ये आपण म्हणूया की 1.5 लाखापेक्षा अधिक लोकांनी याला भेट दिली. मला विशेष आनंद होतोय सांगताना की त्यातले 70% लोक आम्ही जे ऑब्झर्व्ह करतोय किंवा जे बघतोय किंवा पब्लिशर्सकडनं जो फीडबॅक घेतोय किंवा या एक्झिबिटर्सकडनं जो फीडबॅक घेतोय त्याच्यातनं कॉलेज युथ किंवा शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि केवळ भेटच दिलेली नाही तर खरेदी करणाऱ्यांमध्ये सुद्धा या शालेय विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग आहे. मला 2 गोष्टी आणखीन आवर्जून या ठिकाणी सांगाव्याशा वाटतात की एका बाजूला विश्वास पाटलांचं पानिपत असेल तेव्हापासून तर आता अक्षत गुप्तांच्या हिण हिंदूंपर्यंत असे ऐतिहासिक पुस्तकं घेण्यामध्ये किंवा वाचनामध्ये मला विशेषतः या तरुण मंडळींचा रुची अशी प्रामुख्याने लक्षात येते. तो पब्लिशर्सकडनं फीडबॅक देखील आहे. याशिवाय आम्ही जो विचार केला होता की केवळ बुक एक्झिबिशन आणि त्याचं सेल आणि याच्यापुरतं न राहता याला थोडं फुलवता कसं येईल म्हणून आपण एक लिटरेचर फेस्टिवल देखील याच्यामध्ये 4 दिवसाचं इंट्रोड्यूस केलं. त्याच्यामध्ये आनंद कुमार, अक्षत गुप्ता यासारखी मोठी मंडळी येतात आहे. चिल्ड्रन मंडप आहे, कल्चरल इव्हेंट्स आहेत, लेखक मंच आहे, अशा 4-5 वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीनी हा आपला पुस्तक महोत्सव या ठिकाणी आणि अतिशय चांगला प्रतिसाद नागपूरकरांतर्फे आपल्याला मिळालेला आहे. तर आपण बघू शकतो, खरं तर पुस्तक महोत्सव म्हणजे
जी अपेक्षा किंवा सोशल मीडियाचा जो आघात आहे तो तोडण्याकरता तरुणांना, बालगोपालांना, शालेय विद्यार्थ्यांना, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची संस्कृती रुजवावी त्या दृष्टीने सुद्धा उपयुक्त ठरतोय. आणि त्याचबरोबर एक गोष्ट जी सगळ्यात महत्वाची जी अधोरेखित झाली आहे पुस्तक महोत्सवाच्या ज्या आयोजकांनी सांगितलंय की ऐतिहासिक पुस्तकांची मागणी मोठ्या प्रमाणात आहे, त्याची खरेदारी मोठ्या प्रमाणात होताना दिसून येत आहे. झी मीडियासाठी व्हिडिओ जर्नलिस्ट रत्नशील सातपुतेसह अमर काणे, नागपूर. येऊन देतो. इकडे थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी करू दे. आता हा पोरगा